happy birthday to me. Today is a special day for me. हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे 19 नोव्हेंबर आणि आज माझा बर्थडे असतो. तर आज थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आम्ही शूट करायला आलोय. आपल्या मोबाईलमध्ये शूट करणार आहेत थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज. तर त्यासाठी आम्ही बर्थडे असतो नाही, बर्थडे आहे. हा ना, म्हणजे 19 नोव्हेंबरला बर्थडे असतो आणि आज आहे 19 नोव्हेंबर. हो, तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा माझ्या प्रियकरीला. तर चला, आम्ही डोंगरावर आलोय. मस्त असा आहे बघा डोंगराचं सेटिंग. डोंगरच आहे ना, दुसरं काय याचं ना, ग्रीन सनराइज. हा, ग्रीन सनराइज हिल. तर खूप छान आहे. आणि येताना खूप कठीण परिस्थितीतून आलोय आम्ही. सगळं पाणी पण झालंय आणि मेन म्हणजे शूट करायचं, त्यामुळे थोडंसं तशा तयारीने आलोय. असे शूज वगैरे नाही आहेत तरी पण चालू आहे. आता बघूया कसं काय काय होणार आहे, तुम्हाला पण पुढे कळेलच. सो स्टे ट्यून. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोत ना. आता झाडं खूप वाढलेत त्यामुळे तसं ओळखून नाही येईल मला, कारण मी येऊन इथे आता 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष आरामात होऊन गेले. हे आपण इथे तेव्हा बसून काढले होते फोटो. ती बसू देत नव्हती, आठवते का? नाही, हेच आहे 3 हे बसले होतो आपण इथं. पुढे पण तर आहेच. असा पूर्ण डोंगराळ भाग आहे इकडे. झाडे खूप वाढलीत आता, मोठी मोठी झालीत, उंच. तिथं पण काढले ते, मी दाखवते फोटो मिळाला तर. हो, चला आता पुढं बघू कसं काय काय होणार. आम्हाला लवकर जायचंय म्हणजे टिया येण्याच्या अगोदर. आणि पहिल्यांदा असं झालंय की आम्ही जास्त वेळ आता दोघं टाइम स्पेंड करणार आहोत. टिया नसताना, तर टिया असली की मग काहीच करू देत नाही. हे काय केलंय का? हा, वरती डोंगरावर पाण्यासाठी हे बघा मस्त. आपल्याला थोडी जास्त मोकळी जागा पाहिजे अशी जायला. असं हो, हे तर बसलोच होतो. तिथे सुद्धा सुरुवातीला बसलो होतो. ती या खालच्या साईडला बसत नव्हती आणि म्हणत होती की वरतीच बसायची. हे झोका वगैरे ठेवलेला माहिती नाही. इकडे कोणतरी आहे, आवाज येते. पूर्ण डोंगराळ भाग आहे. 2-3 फोटो नाही, सॉरी, व्हिडिओज काढून झालेत. आणि आता अजून एक व्हिडिओ बनवायचा, त्यासाठी आम्हाला फुलं लागणार आहेत. तर ते प्रदीप आता इकडे दिसलेत, ते आणायला गेलेत. तर माझे फोटोज व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या इन्स्टावरती फॉलो करा. मी खाली इथं माझा ID मेन्शन करते. तर तुम्हाला दाखवते फुलं आणायला गेलेत ते. आणि हा माझा बड्डे ड्रेस आहे, जो की मी स्वतः स्टिच केलेला आहे. कसा वाटतं ते सांगा. हळू घ्या, हळू. आज पहिल्यांदा माझे मिस्टर जरा थोडंसं काहीतरी माझ्या मनासारखा बड्डे विश करतायत. फुलं, हो हो. आणि हे छोटे छोटे ना असे फांटे डायरेक्ट वरती फुलं असलेली. हे खालचं आहे का छोटी? हा, ती डायरेक्ट मधून तोडायची तशी. हा हो हो, इकडले पण तशा 1-2 जिथं आहेत तशी फुलं. खाली पण हे काटेत नाही येते मी ह्याच्यात काटे येतात. बरं घ्या. जसे तोंडावरती फुलं आहेत तसे डायरेक्ट मागं पान सहित तोडा थोडं. हा, ते एक. त्याच्या समोर पण 2 आहेत, ते पण. हा, ते एक तसं. इकडं पूर्ण खाली असा डोंगर आहे बघा. खाली डोंगर नाही, खाली घर आहेत. खाली म्हणजे आम्ही डोंगरावरती, हे खाली पडण्याचे वगैरे चान्सेस आहेत. तरी आम्ही इकडच्याच साईडनं करतोय सगळं. इकडे आमचं इथं शूटिंग चालू. इकडे आम्ही एक काढलेला आहे व्हिडिओ, मी दाखवते पुढं. इथं काढलेला आहे. पलीकडे बॅग वगैरे ठेवली. इथं चालू आहे आमचं शूट. इथं एक काढलाय आणि पलीकडच्या साईडला एक काढलाय, पुढे दिसेलच. तरी असा परिसर आहे पूर्ण डोंगरच्या वरती. पूर्ण ऊन पण झाले. आता शोध लावता लावता फायनली आम्हाला हे सापडलेले आहेत. मला आता याचं नाव एक्झॅक्ट काय आहे ते नाही माहिती आहे, पण छान आहेत. नाहीतर दुसरीकडे सगळीकडे पाहिलं तर पूर्ण असं ग्रीनरी आणि सगळे हेच होतं. फुलांची झाडच नाही मिळाली. पण तेवढ्यात इकडे जात असताना एक मिळालं तेवढं.
ते घेऊन येतात आता मस्त. छान मिळालेत ना फुलं मस्त. चला. हो मी हा साईडनं पकडले काय नाही. या व्हिडिओसाठी आम्ही 3 रिटेक घेतले, कारण जे फ्लॉवर असे वरती फेकायचे होते ते प्रदीपला व्यवस्थित जमलेच नाही आणि ते वरती जात नव्हते त्यामुळे. आणि फायनली 3 रिटेक म्हणजे तिसरा हा व्हिडिओ होता आणि फायनली तो जमला. तर हा फायनल व्हिडिओ झाला आमचा. फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि 1.5 ते 2 तास जवळजवळ होत आले आणि आता मी घरी जायला निघाले. टिया येईल थोड्या वेळात. सगळे पानं घेऊन चालले मी सोबतच. चला आता घरी जाऊन बघूया टियाची रिॲक्शन पण मी तुम्हाला दाखवते काय बोलते ती. Happy birthday to me. Today is a special day for me because it's my birthday. Thank God for giving me another year of life. Happy birthday.